रामकृष्ण हरी. आजच्या या अतिशय पवित्र एकादशीच्या दिवशी साक्षात पांडुरंग आणि जगतमाता रुक्मिणी देवी आपल्या बालकांवर, आपल्या लाडक्या भक्तांवर वात्सल्याचा वर्षाव करत आहेत. तुम्ही हाक मारावी आणि त्यांनी विटेवरून उतरून तुमच्या हृदयात प्रवेश करावा, असाच हा दिव्य भाव आहे. चला तर मग साक्षात विठ्ठल रुक्मिणी आपल्याशी स्वतः संवाद साधत आहेत, असा गोड भाव मनात ठेवून हे 50 मनस्पर्शी आणि आध्यात्मिक संदेश वाचूया आणि अनुभवूया. माझ्या बाळा, तू हाक मारशील तिथे मी धावून येईल. तू फक्त श्रद्धेचा एक छोटासा दिवा तुझ्या हृदयात तेवत ठेव. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतो, म्हणून तर मी युगे 28 विटेवर उभा आहे. तुझ्या दुःखांचे सुख करण्यासाठीच मला सोन्या चांदीचे महागडे दागिने नकोत. मला फक्त तुझ्या मनातील निर्मळ भाव आणि मुखातील पांडुरंग नाम हवे आहे. जगाच्या बाजारात तू थकलास की माझ्याकडे ये. इथे कसलाच व्यवहार नाही, तिथे फक्त माझी निरपेक्ष प्रीती आहे. तुझ्या संकटाची काळजी तू करू नकोस, ती आता माझी जबाबदारी आहे. तू फक्त माझ्या नामात रंग गुंजा. मी विटेवर उभा आहे कारण मला तुझी वाट पाहायची आहे. तू कधीतरी हे जग सोडून माझ्या कुशीत येशील या आशेने माझ्या भक्तांना मी कधीच एकाकी पडू देणार नाही. ही माझी तुम्हा सर्वांना भक्कम ग्वाही आहे. तुझे घर छोटे असो वा मोठे, जर तिथे शांतता आणि नामस्मरण असेल तर ते घरच माझ्या वैकुंठ आहे. तू माझ्याकडे एक पाऊल पुढे टाकून हाक मार, मी तुझ्याकडे 10 पावले धावत येईन. जगातील प्रत्येक नाते काळासोबत बदलू शकते, पण माझे आणि तुझे नाते जन्मजन्मीचे आणि अमर आहोत. माझ्या मंदिरात येताना तुझे सगळे मोठेपणा बाहेर ठेवून ये. मग बघ मी तुला कसा लहान बाळासारखे कडेवर घेतो. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब मला माहीत आहे. थोडा धीर धर, योग्य वेळी मी तुला नक्कीच सुखाचे फळ देईन. माझ्या दर्शनाला येताना तुझे हात निकामी असेल तर चालतील, पण हृदयात मात्र भक्तीने भरलेले असावी. ज्या घरात तुळस बहरते आणि मुखात विठ्ठल नाव असते, त्या घराचे रक्षण मी स्वतः उभा राहून करतो. तू कशाला उगीच चिंता करतोस? ज्या हे संपूर्ण जग रचले आहे तो विठ्ठल तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. माझ्या लेकरा, संसाराच्या या त्रासाने मुळीच खचून जाऊ नकोस. मी रुक्मिणी तुझ्या पाठीशी आईसारखी उभी आहे. माझ्या विठ्ठलाची निस्सीम भक्ती कर. तुझ्या आयुष्यातील सर्व कष्ट आठवणी आनंदात बदलून जातील. जशी आई आपल्या लेकराला कधीच उपाशी झोपू देत नाही, तशीच माझी प्रेमाची नजर कायम तुझ्यावर आहे. हृदयात द्या आणि मुखात गोडवा ठेव. माझा आणि विठ्ठलाचं वास्तव्य तुझ्या घरातच सदैव असेल. ज्या घरात स्त्रिया आणि वडिलांचा आदर होतो, तिथे मी रुक्मिणी स्वतः लक्ष्मी आणि समृद्धी बनून राहतो. माझ्या पांडुरंगाला तुळशीचे एक पानही पुरेसे असते, तसेच मला तुझ्या भक्तींचा एक निर्मळ क्षण पुरेसा आहे. तुझ्या प्रार्थनेत इतकी ताकद असू दे की मला आणि विठ्ठलाला विटेवरून खाली उतरून तुला भेटायला यावे लागेल. संसारातील प्रत्येक वादळात मी तुझी सावली बनेन. तू फक्त विठ्ठल नामाचा जप कधी सोडू नकोस. माझ्या भक्तांच्या डोळ्यात फक्त आनंदाश्रू असावेत, दुःखाचे नाही. हाच आजच्या एकादशीचा माझा आशीर्वाद आहे. पंढरपूरच्या वारेवर चालणारे तुझे प्रत्येक पाऊल थेट माझ्या हृदयाला स्पर्श करते. आम्ही दोघे विटेवर उभे राहून युगायुगांपासून तुझीच वाट पाहत आहोत. एकादशीच्या या शुभ दिनी नामात लीन हो. संसार आणि भक्ती वेगळी नाही. संसार प्रामाणिकपणे कर आणि मन कायम आमच्या चरणी ठेव. जेव्हा जगात तुझे कोणीच ऐकणार नाही, तेव्हा शांत बस आणि मनात विठ्ठल रुक्मिणी म्हण. आम्ही ऐकू. तुझ्या घरातील तुळशी वृंदावनात आमचा वास आहे. रोज सकाळी जिथे एक भावपूर्ण नमस्कार कर. मायेचा हा संसार क्षणभंगुर आहे. आमच्या भक्ती मात्र तुला शाश्वत आनंदाची अनुभूती देईल. तुझ्या पापांचे पश्चाताप आणि पुण्याचे फळ देण्यास आम्ही सामर्थ्य आहोत. तू फक्त निस्सीम भावाने जग
पंढरपूर तुझ्यापासून दूर असेल तरी हरकत नाही. तुझ्या निर्मळ आणि शुद्ध हृदयातच आमचे खरे पंढरपूर आहेत. एकादशीचा उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नव्हे, तर मनातील वाईट विचार सोडून आमच्या जवळ येणे. आम्ही तुझ्यावर कधीच रागवत नाही. तू फक्त प्रेमाने एकदा पंढरपूर म्हणून हाक मारून बघ. तुझ्या सुखात आम्ही असतो आणि तुझ्या दुःखात आम्ही अश्रू पुसतो. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहोत. विठ्ठल नामाची गोडी ज्याला एकदा लागली त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. तुझे हात श्रमाचे असू देत आणि मुख नामाचे, मग तुझे संपूर्ण आयुष्य एक संपणारी वारी बनेल. आम्ही तुझा भूतकाळ कधीच पाहत नाही. आम्ही फक्त तुझा वर्तमान काळातील निवांत भाव पाहतो. तुझ्या घरावर आमची सदैव कृपादृष्टी राहील. तू फक्त सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. जशी चंद्रभागा सर्वांना आपल्या प्रवाहात सामावून घेते, तसेच आमचे प्रेम तुझ्यासाठी अखंड वाहत आहे. विठ्ठल हे फक्त नाव नाही, तर या ब्रह्मांडात गुंजणारा सर्वात मोठा आणि पवित्र मंत्र आहे. तू जेव्हा जेव्हा ज्ञानोबा तुकाराम म्हणतोस, तेव्हा आमची विटेवरची पावले आनंदाने थिरकू लागतात. तुझ्या प्रत्येक श्वासांसोबत पांडुरंग जोड आणि बघ तुझे आयुष्य कसे अमूल्य आणि आनंदमय होते. जसे तुळशीशिवाय विठ्ठलाची पूजा अपूर्ण आहे, तसेच तुझ्यासारख्या भक्तांशिवाय पांडुरंगाचे रूप अपूर्ण आहे. आजच्या या पवित्र एकादशीला तुझ्या मनातील सर्व चिंता आमच्या चरणी अर्पण कर आणि कायमचा चिंतामुक्त हो. तुझ्या भक्तीचा सुगंध संपूर्ण जगात पसरू दे. हाच या एकादशीचा खरा आणि गूढ संदेश आहे. मी विठ्ठल, तू माझ्या लाडक्या भक्ता. आपल्यातील हे नाते कधीही न तुटणारे आत्म्यांचे नाते आहे. तुझ्या कपाळावरील बुक्का आणि गळ्यातील तुळशी माळ हीच या जगात तुझी खरी आणि भव्य ओळख आहे. पंढरीची वारी ही फक्त पायी चालणे नाही, तर स्वतःकडून ईश्वराकडे जाण्याचा एक अद्भुत प्रवास आहे. अवघ्या रंग एक झाला. आजच्या या एकादशीला सर्व भेद विसरून पूर्णपणे विठ्ठलमय होऊन जा. शेवटचा गोड निरोप आणि आशीर्वाद बाळा. डोळे मिटून एकदा मनापासून आमचे स्मरण कर. आम्ही पंढरपुरात नाही, तर थेट तुझ्या हृदयात वसलो आहोत. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही ढाल बनवून उभे राहू. फक्त ओठांवर पांडुरंग आणि हृदयात प्रेम कायम ठेव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. तुम्हाला व तुमच्या परिवाराला एकादशीच्या हार्दिक आणि भक्तिमय शुभेच्छा. जय जय विठ्ठल रुक्मिणी, जय हरी विठ्ठल माऊली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.